कसला आवाज आला? हा नाही नाही नाही, आतून आवाज आलाय. नाही, आत कोणीच नाहीये. अहो नाही, आतनं आवाज आलाय, मी ऐकला. तुम्ही नाही का ऐकला? छे बाई, मला नाही आला. कोणतरी आहे आतमध्ये. थांब. नाही 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 नाही, अहो ते तुमचे कान वाजतायत. हा, कानात घुंगरू आहेत ना, वर खाली. अहो घुंगराचा आवाज आणि काचेचा आवाज मला कळतो. काचेसारखा काहीतरी आतनं आवाज आला. कमाल झाली बाई. का जरा? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? आतमध्ये चोर आहे आणि मी इथे त्याच्याकडून चोरी करून घेते. काय? घ्या आता माझ्यावर आळ घ्या तुम्ही. हो मी बाई, चोरी केली थांबा म्हणून. थांबा जरा. रडू नका. तुम्ही नाही ना काही केलेलं असं. मी कशाला करीन? हा, मग मला जाऊ दे आणि बघू दे आतमध्ये काय चाललंय ते. अहो, अहो, ऐका. कबड्डी खेळताय माझ्याशी. अगं बाई, अगं बाई. दीप पण ना कप इथेच विसरून गेलाय. सापडला? नाही, असेल तर सापडेल ना. तुम्ही काय चाळ घेता माझ्यावर? सवयच झाली तुम्हाला. नको ते आहे. सापडेल. एक दिवस चोर नक्की सापडेल. का सोबत येते? तुम्हाला आवडतं का असं पहारे देत बसायला? नाही म्हणजे तसं कधी. नाही नाही, मग तसं असेल ना तर आमच्या बंगल्याच्या गेटवर एक जागा रिकामी आहे पहारे करायची. तिथे खुर्ची टाकून बसा आणि हवा तितका पहारा द्या आमच्या बंगल्यावर. हो मी तुम्ही अहो आत जास्तच बोलते ही सुल्लू. काय काय केलंस काय? आता खेळ सुरू. प्रीती, अगं लपवती आधी, नाही तर सुलोचना नावाचा CCTV येईल परत. चल. आई, आई इकडे ये ग. काय ग? आई, काय एकही साडी बरोबर नाहीये तुझी. हा, काय झालं? अगं ही रफू केलेली साडी आहे. तुझ्याकडे साड्या नाही आहेत का? अगं आहेत की. अगं काय आहे, ह्याला रफू केलंय, ह्याला ठिगळं लावलीत, काय चाललंय? अगं त्याला काय झालं ते बघ, त्याही आहेत. अजून 2 साड्या आहेत माझ्याकडे. अगं तेच सांगते, या दोन्ही साड्यांचा कलर गेलाय. काय करतेस तू? अगं घरात तर दिसणार आहे ना, रंग गेला म्हणून काय झालं? आई मला हे अजिबात नाही आवडल्या. अगं तू सांगत का नाही? मी माझ्या कामाच्या गडबडीत असते, मला मान्य, पण तू तरी सांगत जा ना. आम्ही आपले नीटनेटके कपडे घालायचे, छान राहायचं, आणि तू अशा फाटलेल्या साड्या नेसणार. मला खरंच नाही आवडलंय हे. छोटी, अगं असं काय करते? झाड उन्हात असतं, त्या उन्हाचं त्याला काहीच वाटत नसतं. त्याच्या सावलीत झोपणाऱ्यांचं समाधान हेच त्या झाडाचं समाधान. आणि अजून एक, आता हे खूळ डोक्यात घेऊन उगाच नवीन साड्या आणत बसायचं नाही. हा, तुला काय माहिती मी तुला साड्या आणणार आहे? आई आहे मी तुझी. तुझ्या मनात काय चाललंय ना मला चांगलं कळतं. मग तुला हेही कळलं असेल की या बाबतीत मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. मी तुला साड्या आणणार म्हणजे आणणार. ज्योती, आणणार अशी काय कर? काय रे, अजून निघाला नाही तो गो? नाही, त्यांचं आवरायचं झालं ना. बरं. आवरलं की निघू. ऐक ना,
तू जिथे जाशील तिथलं मला लोकेशन शेअर करून ठेव आणि मध्ये मध्ये मला जरा मेसेज करत जा. आत्या मी काही लहान आहे का आता? अरे तसं नाही, आजकालचे दिवस कसे आहेत बघतोस ना तू. आणि टेकडी बिकडी नाही ना तुम्ही जाताय तिथे. आत्या बातम्या वगैरे बघतोस ना टीव्हीवर, टेन्शन येतं रे. बरं ते सगळं जाऊ दे, मला तू लोकेशन शेअर करून ठेव म्हणजे झालं. ठीक आहे, करतो मेसेज. नीट जा, नीट परत या. आले मी. सॉरी हा, थोडा उशीर झाला. हो ठीक आहे, चला निघायचं. आत्या येतो आम्ही. चला चल ग, येतो. चल. मेसेज कर रे. हो करतो. हा. कीर्ती, हा सर. हे घे. हे काय सर? हे आपल्या स्टुडंट सेफ्टी कमिटीचं पहिलं काम. तुला यामध्ये त्या सगळ्या विद्यार्थ्यांची नावं लिहायची आहेत ज्यांना आजपर्यंत त्रास झालाय आणि ते निमूटपणे तो त्रास सहन करतायत. कीर्ती, हा सर. हो हो, मी लिहिते. रिलॅक्स कीर्ती. खूप सोपं काम आहे. तुला फक्त त्यांच्याशी जाऊन बोलायचंय आणि त्यांचा विश्वास जिंकायचा आहे. दॅट्स इट. टू बी फ्रँक सर, मला ना हे सगळं जड जातंय सर. कीर्ती, मी समजू शकतो की तुला हे सगळं अवघड वाटतंय, पण अगं तू जेवढी नर्वस होतेस ना तेवढंही अवघड काम नाहीये. आणि तू एकदा काम सुरू केलंस ना की तुला आपोआप जमायला लागेल ते. तू नेहमी त्यांच्याशी जशा गप्पा मारतेस ना तशाच गप्पा मारायच्या आणि बोलता बोलता त्यांना काही त्रास होतोय का हे आपल्याला जाणून घ्यायचं. दॅट्स इट. ते माझ्याशी का बोलतील? आणि ऑनेस्टली मला आता हे सगळं ऑकवर्ड फील होतंय सर. अगं का नाही बोलणार? तू त्यांच्यातलीच एक आहेस ना. आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू अजिबात ऑकवर्ड वगैरे होऊ नकोस. तू त्यांच्याशी नीटच बोलणार आहेस आणि तेही तुझ्याशी नीटच बोलणार आहेत. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेव, आपण हे सगळ्या गोष्टी त्यांच्या मदतीसाठीच करतोय. सो ते तुला अजिबात घाबरणार नाही. जस्ट गो फॉर इट. सर, इफ यू डोंट माइंड, मी प्लीज मी लिहिते नावं, पण मी बाहेर बसून लिहू का ना? नाही, मी इथेच बसून नाव लिहिते. कीर्ती, लिहिते मी. तू बाहेर बसून शांतपणे लिहू शकतेस. माझी काहीच हरकत नाही. थँक्यू सर.